तिखट झाला का तुम्हाला? नवीन वर्ष येणार आहे, तर नवीन वर्षात एक घराला पण नवे पण दिसलं पाहिजे थोडस. तू डोळे नाही बंद केले? हा कर, असे कर, असे. हे बघ बघ इकडे करमलं का मग? हा एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आत्ता मी नाश्त्यापासून माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आणि सॉरी व्हिडिओज लेट येत आहेत कारण सगळेजण आहे. सो एडिटिंग होत नाही आहे, अपलोडिंगसाठी वेळ लागतो, कधी तरी व्हिडिओ तयार असतो पण तो टाकायला वेळ मिळत नाही. कसा दिवस जातो हे सुद्धा माहीत पडत नाही. कुठे ना कुठे बाहेर जाणं होते आणि नाही जरी गेलं ना तरी सुद्धा घरात असं असतं की नाहीच होत करणं. त्यामुळे व्हिडिओज जरा लेट तुमच्यापर्यंत पोहोचले. पण आता यापुढे रेग्युलर व्हिडिओज येतील. म्हणजे आज व्हिडिओ बनवला तर उद्या किंवा परवाच्या दिवसात तो तुम्हाला बघायला मिळून जाईल. पण ठीक आहे, आता सगळ्यांच्या आंघोळी चालू आहेत एक एक करून आणि मी नाश्त्याची तयारी करते आहे. तर मला आता उसळ बनवायची आहे मस्त आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. सो चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. तुझी एक पतंग असल्यानंतर तू दुसरी का बनवतो मला समजत नाही. हा कचरा कसं झालंय ते सगळं? हा पतंग चालू पण कोणीच उडवताना दिसत नाहीये अजून. काय लिहिताय तुम्ही? कोणाला याला देता का? ॲड्रेस लिहून देताय रियांश जवळ. तो त्याला यायला सांगायचं अमरावतीपर्यंत पोहोच. बघ तुला ॲड्रेस लिहून दिला, तुला या ॲड्रेसवर जायचं असेल तर तू जाऊ शकतो. आता वाचता येतं का? वाचायलाच 10 मिनिटं लागतील. दामोदर गोपाळराव. तर बाबा आहे ना अशी रियांशची मजा घेत होते आणि अजूनही त्यांच्या गप्पा गोष्टी चालूच आहे. नाश्त्याची वेळ झाली आहे आणि आज मला अशी उसळ बनवायची आहे आणि पूजेचं काम आता आई करते. म्हणजे आईला तशीही पूजा करायला आवडते, तिला तासनतास लागतात घरी पूजा करायला. आता इथे तरी फक्त ती पूजाच करते, नाहीतर तिचा हा सकाळचं काहीतरी वाचन असतं, आरत्या असतात आणि माझी पूजा खूप अशी मोठी नसते. 10 मिनिटात माझी पूजा होऊन जाते. नाश्ता बनवला आणि आज सुजितचंही काम होतं आणि अश्विनचंही काम आहे. एवढ्या दिवस सुजितने सुट्ट्या घेतल्या पण आज त्याला काम करायचं होतं. तर नाश्ता तयार आहे. आता बघा दरवाजा बंद आहे तर त्या दोघांना तिकडे नेऊन देते आणि आम्ही सगळे बसून इथे नाश्ता करतो. एवढी तर नाही करणार. हे बघ ही टेस्ट करून बघ. तिखट झाला का तुम्हाला? नाही होत. पाहिजे का? नकोय? आता दवाखान्यात जाता का मग? तुम्हाला बरं वाटतंय का? खूप गोड आहे का? खूप गोड आहे. हा किती नंबर आहे तुझा आता आणलेला? 6. 7 मागून बघशील. पहिले डॉक्टरकडे जा. सुट्टे पैसे आहे? आहे. हा चप्पलचा नंबर तुमचा त्या दिवशी सांगितला होता तो. 300 रुपये म्हटलं होतं त्यांनी. हा हा ठीक आहे. चप्पल घेऊन जा ना. हा तेच. कलर वगैरे विचारशील त्यात आहे का? ठीक आहे. डॉक्टरकडे जा पहिले. तर त्या दिवशी आम्ही चप्पल आणण्यासाठी गेलो होतो पण त्या दिवशी ना मोठ्या होत्या. तर ते जे शॉप आहे ज्या शॉपमध्ये आम्ही नेहमी जात असतो तिथे मी त्यांना सांगितलं की छोट्या साईज आणून द्या. तर आता कालचा दिवस तर जाणं झाला नाही तर आज पाठवलं दोघांनाही. काल आईसाठी आणली होती त्या दिवशी पण तिलाही ती छोटी वाटत होती म्हणून आता परत पाठवलं. आता त्यांनी खूप साऱ्या आणल्या होत्या ना. मग त्यातली तुम्हाला हीच आवडली का? नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी गेलो आणि शॉपिंग करून आलो. पण आता कम्फर्टेबल आहे ना खरंच? आता बघा आता अमरावतीवरनं वापस नाही येणार तेवढ्यासाठी. नाही आता कशी गॅप आहे वापस.
अगं आता थोड्या वेळ राहू दे घालून. ते चालू, हा ते आपोआप मोकळी होईल नंतर. आता याच्याशी तर बऱ्याच जणी रिलेट करतील. पहिला म्हणजे डॉक्टरकडे. काही झालं असेल तर डॉक्टरकडे जा जा करत करत 4-5 वेळा किंवा 2 दिवस गेल्यानंतर बाबा डॉक्टरकडे जातात. त्यानंतर चपलीचं म्हणा, कपड्यांचं म्हणा किंवा कुठलीही नवीन वस्तू घ्यायचं म्हणा स्वतःसाठी, त्यासाठी पण त्यांचा कंटाळाच असतो. पण फायनली मी आता दोघांना पाठवलं. म्हटलं नाही, जा चपला घेऊन या, माझ्या ओळखीचं दुकान आहे, ते व्यवस्थित देतील आणि चांगली क्वालिटी पण असते. डॉक्टरकडे पण जबरदस्ती पाठवलं, कारण त्यांना थोडंसं थ्रोट इन्फेक्शन वाटत होतं. आणि कसं आहे, पाणी चेंज होतं, वातावरण बदलतं. आता आधी पण ते गावाला जाऊन आले होते, मामाच्या मुलाचं लग्न होतं, तर तब्येती खराब होताच, पण तरीही त्यांना डॉक्टरकडे जायचं नव्हतं. आणि कसं आता कुठे गेल्यानंतर थोडंफार खाणं पिणं बदलतं. आता मलाही वाटतं की आले आहेत तर काहीतरी वेगळं बनवावं. खरं तर माझे अजून बरेचसे प्लॅन होते, पण सगळ्यांचेच गळे खराब होते. कोणाला सर्दी खोकला, म्हटलं नको, आपल्या घरी कोणाचं दुखणं आणखी वाढायला नको. कारण त्यांची वेगळी औषधं आहे, तर ते दवाखान्यात पण जाऊ शकत नाही, स्पेशली आईचं. तर अशी ही पहिलेपासूनची सवय ती अजूनही आहेच, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी पहिले नाहीच असतं. आता आज म्हटलं की पाहुणचार आजच करावा. तसं मी खूप काही करणार नाही, कारण काही ना काही करणं चालूच होतं. आणि म्हणजे तळणाचं कोणाला खायचं नव्हतं, खूप गोडाचं कोणाला खायचं नव्हतं, म्हणून मी घरीच गुलाबजाम बनवत असते. आणि माझ्या हातचे गुलाबजाम ना खूप असे गोड नसतात, कारण मी पूर्ण पाकात ते डीप होऊ देत नाही. मस्त असे डीप झाले की काढायचे, त्यावर खोबरा किस टाकायचा, जो रेडीमेड मिळतो तो. मस्त लागतात आणि तेवढे गोडही बनत नाही, कारण खूप असा पाक मी जास्त असा घट्ट करत नाही. सगळ्यांना खूप आवडले. गरमागरम भजी तर सगळ्यांनाच आवडतात. ॲक्च्युली मलासुद्धा माझ्या हातची भजी खूप आवडतात. तर मस्त जेवण झालं, आज पाहुणचार झाला. तर दुपारची जेवणं झाली. आणि आज काय माहिती का, आज लाईट जात नसते, पण एवढ्या वेळ लाईट गेली, कारण दोघांचीही कामं चालू आहे. सो सगळं ठप्प झालं होतं. जेवायला तर उशीर झालाच. आणि उद्या सगळेजण जाणार आहे, म्हणून आजच मी पाहुणचार केला. कारण उद्या कसं आहे, गरीब रथनी ते जाणार आहे. गरीब रथ असते 5:30 वाजता. सो घरूनच लवकर निघावं लागतं. मग कसं जेवणात पण ना तेवढं लक्ष राहत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं, मी म्हटलं नको, आजच छान आरामात जेवता येईल, संध्याकाळीही बघू काही वेगळा प्लॅन करता येत असेल तर. पण त्याआधी ना 3-4 दिवस झाले मी या वस्तू मागवलेल्या आहेत आणि माझं काही दाखवणंच होत नाही. म्हटलं नवीन वर्ष येणार आहे, तर नवीन वर्षात एक घराला पण ना नवे पण दिसलं पाहिजे थोडंसं, म्हणजे काहीतरी नवीन वाटलं पाहिजे. म्हणून मी काही घर सजवण्यासाठी वस्तू मागवल्या होत्या. सगळ्यात आधी तर आता काय दाखवतो तुम्हाला, सगळ्यात आधी हे आर्टिफिशियल प्लांट दाखवते, जे मला खूप दिवसापासून पाहिजे होतं. ऑलरेडी माझ्याकडे एक आहे, पण म्हटलं की अजून एक पाहिजे आहे जरा वेगळं, तर हे एक मागवलं आहे. एक एक करून आता सगळे प्रॉडक्ट्स मी तुमच्याशी शेअर करते. तर हे बघा, हे असं आहे आर्टिफिशियल प्लांट. आणि ह्याचा पॉटच खरं तर सुंदर आहे. त्यातल्या त्यात याच्या ज्या लीव्स आहे किंवा ब्रांचेस आहेत ना याच्या, त्या पण खूप मस्त क्वालिटी आहे. आणि किंमत फक्त 140 रुपये आहे. सो 140 रुपयाला खूप परवडणारं असं हे आर्टिफिशियल प्लांट आहे. तुम्ही हे असं पण ठेवू शकता, म्हणजे या ज्या ब्रांचेस आहेत त्या अशा डाऊन साईड जातील, किंवा मग असं पण ठेवू शकता, म्हणजे हा पॉट पण दिसेल. सो दोन्ही पद्धतीने ठेवलं ना तरी हे छानच दिसतंय बघ. त्यानंतर हे 3 पीसमध्ये आलेलं आर्टिफिशियल पॅम्पस ग्रास. आणि जरा वेगळं वाटतं. अदरवाईज कसं आपण फ्लावर्स किंवा अशाच टाईपचे डेकोरेटिव्ह ठेवत असतो आर्टिफिशियल, पण हे जरा वेगळं वाटतं. फेदर्स लीव्स सारखं वाटतं. मस्त क्वालिटी आहे, एकदम सॉफ्ट आहे. व्हाईट, बेज आणि ब्राऊन अशा 3 कलरमध्ये आलेला आहे. आणि हे ना ॲक्च्युली मी तुम्हाला असं वासमध्ये ठेवून दाखवेल, जे खरंच खूप छान दिसतं आणि काहीतरी वेगळी क्वालिटी वाटतं. सो हे पण मस्त आहे आणि याची पण किंमत मी साईडला शेअर करते. खूप कॉस्टली असे प्रॉडक्ट्स मी मागवलेच नाही आहे, खूप रिझनेबल आहे, पण घराला नवे पण देणारे आहेत. सो हे पण तुम्ही घेऊ शकता तुमचं घर सजवण्यासाठी. खूप छान, खूप सॉफ्ट आहे. त्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारचे वास मागवलेले आहेत. आता हे वास असे आहेत ना की ते विदाऊट फ्लावर किंवा विदाऊट, आत्ता जे मी तुम्हाला पॅम्पर्स ग्रास दाखवले ते न ठेवता तरी पण ना ते खूप छान दिसतील. म्हणजे नुसतं असं सुद्धा आपण याला शो पीस म्हणून ठेवू शकतो, तसे पण ते छान दिसतात. तर हा ॲक्च्युली ना ब्लॅक कलर दिसतोय, पण तो ब्राऊन कलर आहे. आणि हा बेज कलर आहे. आणि हा थोडासा लाईट कलर येतो, व्हाईट नाही आहे, पण छान आहे दिसायला, एकदम छान दिसतं. विदाऊट एनी आर्टिफिशियल फ्लावर प्लांट हे तसेच वास ना खूप छान दिसत आहेत. आणि याची प्राईस पण आय थिंक 265 आहे. मला सगळ्याच्या प्राइजेस माहिती नाही आहे, तर मी साईडला सगळ्या मेन्शन करते. पण रिजनेबल आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे.
त्यानंतर वासच आहे, पण हा वेगळा डिझाईनमध्ये आहे. आणि यामध्ये ना 2 वास आहेत, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. पण आत्ता काही मी हा ओपन करून दाखवत नाही, कारण हा ब्रोकन आलेला आहे. सो हे प्रॉडक्ट मला रिटर्नच करावं लागणार आहे. आणि याची पण किंमत मी साईडला मेन्शन करते. सो खूप क्यूट आहे, मटेरियल मस्त आहे, क्वालिटी एकदम मस्त आहे आणि शेप बघा इतका क्यूट आहे ना. म्हणजे यामध्ये हे जे पॅम्पस ग्रास आहेत ना, हे अशा पद्धतीने ठेवले किंवा नुसतं जरी ठेवला तरीही तो खूप सुंदर दिसेल. हे आपण टी व्ही युनिटवर किंवा सेंटर टेबल डायनिंगवर अशा पद्धतीने ठेवू शकतो. नुसतं किचनमध्ये ठेवायला सुद्धा हे छान वाटेल आणि मस्त वाटतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्तू आहे, पण कधी कधी ना छोट्या छोट्या वस्तूंनीच आपलं घर जरा नवं दिसतं. आणि म्हटलं की खूप महागडे प्रॉडक्ट मी तसेही घेत नसते आणि सगळे प्रॉडक्ट मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत. तर सगळ्याच्या मी प्रॉडक्ट टॅग करते, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि छोट्या छोट्या वस्तूंनी सुद्धा ना घराला नवे पण येतं, घरात काहीतरी चेंज वाटतो. म्हणून हा सगळा आपला चालू असतो काही ना काही घेणं. तर मी अशा खूप महाग नाही पण रिजनेबलच वस्तू घेतलेल्या आहेत. खरं तर मी यामध्ये आणि या 3मध्ये कन्फ्यूज झाले असते की कुठला ठेवू, पण शेवटी आता हा रिटर्न करावा लागेल म्हणून मी हे 3 ठेवणार आहे. त्यानंतर हे जे प्लांट आहे हे पण ठेवणार आहे. रिजनेबल आहे, 140 रुपयाला आपल्याला काय मिळणार याच्यापेक्षा जास्त. आणि हे पण छान दिसतंय. सो हे मी असं यामध्ये असं सिंगल सिंगल पण ठेवू शकते किंवा सिंगल ठेवल्यापेक्षा ना एकत्र ठेवलेलंच ते जास्त चांगलं दिसेल. सो अशी ही माझी खरेदी नवीन वर्षात माझं घर सजवण्यासाठी. आणि तुम्हालाही सजवायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेलेच आहे. सो चला आता बाकीचे तर काम करतायत, सुजित आणि अश्विन तर काम करतायत, बाकीचे बसलेले आहेत. सो परत गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि उद्या जायचं म्हटल्यानंतर आता बघूया संध्याकाळी कुठे जाणं होतं का किंवा संध्याकाळचा काय प्लॅन आहे तो सगळ्याच तुमच्याशी शेअर करते. आणि आईबाबांचं असं आहे की त्यांना बोलायला लावलं ना, खरं तर ते कॅमेरा चालू झाल्यानंतर थोडे कॉन्शियस होऊन जातात, कारण प्रत्येक जण तसा नसतो. मी सुद्धा तशी नव्हते आधी, आता मला सवय झाली आहे म्हणून मी एवढं सगळं बोलू शकते. पण काय बोलू आणि कसं बोलू, काय आपलं काही चुकणार तर नाही ना, हे सगळं त्यांचं असतं. त्यामुळे ते तेवढे बोलतही नाही. पण तरीही आज मी प्रयत्न केला की थोडंफार त्यांनी बोलावं किंवा आणखी पुढे प्रयत्न करते की थोडंफार बोलले पाहिजेत किंवा काय वाटलं काय हे सगळं मी त्यांना विचारते. सो स्टे ट्यून अगेन. डोळे बंद कर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय तू डोळे नाही बंद केले. केलंय? हा कर, असे कर, असे. हे बघ, हा बघ इकडे, कसं? असं कर. थांब. इकडून उभा राहा, असं दिसत नाही तू. तर मी ना रियांशसाठी एक सरप्राईज ऑर्डर केलंय. खूप दिवसापासून ना त्याला आपल्या घरी काय पाहिजे होतं, अच्छा, काय हवं होतं तुला? बिल्ली. बिल्ली. बिल्ली त्याला ना पेट हवा होता. म्हटलं आपण तसा तर पेट काही आणू शकत नाही, ते तर म्हणजे या जन्मात तरी माझ्याकडून पॉसिबल नाही आहे, कारण मला स्वतःला भीती वाटते मांजरीची. मांजरीची तेवढी नाही वाटणार, पण कुत्र्याची आणि बाकी मला ते पाळीव प्राणी असतात जसं की ते चिमण्या, फिश, ते काही ठेवावेसे वाटत नाही असे बंद. सो हिअर इज युअर पेट किट्टी. ओ, हे तुम्हाला पण नव्हतं माहिती. कुठून केलं तू? प्रेस. अच्छा, प्रेस हिअर. सो बघा, रियांशचा पेट आलेला आहे व्हॉट एव्हर. पेट कॅट आलेली आहे त्याची, जी त्याला खूप दिवसापासून हवी होती. सोसायटीत 1-2 कॅट येत राहतात, त्यांच्यासोबत खेळतो काय आणि सारखं गोंजारणं लाड करणं चालू असतं. त्याला खूप आवडतं, मम्मा आपण पेट आणूया, डॉग आणूया, कॅट आणूया, नाहीच काही तर त्या चिमण्या असतात ना रंगबिरंगी, त्या आणूया, फिश आणूया, सारखं त्याचं चालू असतं. सो म्हटलं चला ती आपण इच्छा पूर्ण नाही करू शकत तर हे बघूया. पण हे इतकं छोटंसं पिल्लू आलंय ना, मला वाटलं की एवढं येईल, है ना. मला वाटलं होतं की एवढी किटी येईल, पण ते अगदीच छोटंसं पिल्लू आलंय, आत्ताच जन्म झालाय त्याचा. असं वाटतं. आवडली की नाही आवडली? नाही यार, नाही आवडली ना. कारण एक तर ते छोटा पिल्लू आहे आणि त्यात हे बघ, एक तर हे छोटे पिल्लू आहे, हे कडक आहे, हे सॉफ्ट पण नाही आहे, म्हणून मला हे नाही आवडलं. पण एक गोष्ट आवडली, हे म्याव 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 करतीये बिल्ली. बघ, छोटा पिल्लूच आहे ते. नाही आवडली खरंच? ठीक आहे, आपण मोठी ऑर्डर करूया, सॉफ्ट वाली. ते नको काढू, रिटर्न करावी लागेल. नाही आवडलं तुझा तुला पेट? छान आहे रे, क्यूट आहे रे. बघ किती क्यूट आहे. क्यूट आहे ना तू. झोपलीये, डोळे उघड.
डोळे उघड. उघड आहे. हे राजा, असं करशील का तू पेट आणल्यावर? ठेवून देऊ? करमला का मग? हा, राहता का मग? नाही नाही राहत. पण करमला का? करमला का ग? मला आता नेहमीच करायचं प्रश्नच नाहीये. नसल्यावर असं नाहीये. युज हा ना, करमला. आपल्याला कुठेही करमते. बाकी अजून वाटलंच नाही दिवस कसे पटपट गेले. हो, ते तर आहे. बाहेर केलं ना म्हणून तुला माहित नाही. तुला माहित पडलं का? नाही मला नाही माहित पडलं, बाबाला माहित पडलं. हो का? बाबाला करमाई करमत. बाहेर फिरायचं सवय आहे ना बाबाला. हो ना. बाबाला नाही करलं, आपण घरातच राहायचो, आपल्याला कुठे करमते. दिवस कमी पडले. अरे तुम्ही दोघं मजूर, आम्ही दोघं जातो. नाही बाबाची जीवात येते मला. आपण राहत सगळ्यांचीच सिच्युएशन अशी होते. म्हणजे कुठे फिरायला गेलो किंवा कुणाकडे गेलो ना तरी काही दिवसानंतर शेवटी आपल्याच घराची ओढ लागते. तसं बाबांचं झालं होतं. तरीही ते घरातून बाहेर पडतच होते फिरण्यासाठी. पण त्यांना थांबायला सांगितलं तर ते म्हणाले की नाही, आत्ता नाही, पुढच्या वेळी येईल तेव्हा पण थांबेल. तर संध्याकाळपर्यंत या दोघांचं काम काही संपलं नाही आणि स्नेहलला ना मंगळसूत्र घ्यायचे होते. म्हटलं चल जरा बाहेर पडूया. आई बाबांनाही सोबत घेतलं. मग तिथे आम्हाला असे क्लच पर्स मिळाल्या, तर तिला मस्त असे क्लच घेऊन दिली. मंगळसूत्र पण घ्यायचे होते पण पाहिजे तशा डिझाईनच मिळाल्या नाही, कानातले पण तसे मिळाले नाही. तर थोडीफार शॉपिंग केली, पर्स घेतल्या आणि तेवढंच आमचं फिरणं पण झालं. त्यानंतर घरी आल्यानंतर जेवलो आणि परत म्हटलं की चला राऊंडला जायचं, कारण हे दोघं जण दिवसभर कामच करत होते. तर आई बाबांनाही म्हणत होतो की चला तुम्ही पण राऊंड मारून येऊया आपण. पण बघा 10 वाजलेत आणि आत्ता काही त्यांची इच्छा नव्हती यायची, कारण त्यांना लवकर झोपायची पण सवय आहे आणि थंडी पण असते यावेळी. तर आम्हीच 4-5 जण बाहेर पडलो. सुजितला स्नेहलला कॉफी पाहिजे होती, पण म्हटलं कॉफी सोडा आणि हे जे फ्रुलाटो आहे इकडचं ट्राय करून बघा, हे जरा वेगळं आहे. काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि बघा किती टेम्पटिंग दिसतंय, जे आवडलं त्यांना. आणि अशा टेम्पटिंग फ्रुलाटोसोबत मी माझा व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.